So without further ado, let's give Sri Umesh Jivag a big round of applause for him to cover our port. Sir, dais is yours. Please welcome. लेपल लागेल का? नाही, हे चालेल तिथे. नमस्कार. सगळ्यात पहिले आपण जी मागच्या आठवड्यात पहलगाममध्ये जी घटना झाली त्या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या टुरिस्टसाठी 1 मिनिट उभं राहू. ओके. पूर्ण देश या घटनेने दुःखी आणि संतप्त पण आहे. आपले आदरणीय पंतप्रधान काल बिहारमध्ये बोललेत की त्यांनी जे करायचं ते केलं, आता त्यांचं जे करायचं ते आपण करू. त्याच्यामुळे लवकरच आपल्याला चांगल्या बातम्या येतील. इथे उपस्थित संदीप कर्णिक, नाशिकचे लाडके सीपी, अजयजी, संजयजी, जितूजी, बरीचशी ओळखीची लोक आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत. माझे वडील डॉक्टर शरद वाघ सुद्धा इथे आलेले आहेत. परवाच ते मुंबईहून माझ्याकडून इथे आले तेव्हा सकाळमध्ये माझा एक इंटरव्ह्यू झाला. तेव्हा ते त्यांच्या नातूला सांगत होते की हा फक्त इंटरव्ह्यूमध्येच आता दिसतो. आणि मी जेव्हा माझ्या मुलाने मला ते सांगितले, बाबा कंप्लेंट करत होते की तू फक्त इंटरव्ह्यूमध्येच दिसतो. मी म्हटलं असं, तर मला असं वाटलं की तो माझ्या बाजूने काही बोलेल. तो म्हणे की ते खरं बोलतात, तू तर आम्हाला दिसतच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते आज परत मला आज ऐकायला आले तिथे. नाशिकला मी जेव्हा माननीय पंतप्रधानांनी 30 ऑगस्ट रोजी भूमिपूजन केलं वाढवणचं, त्या भूमिपूजनानंतर लगेच मी MVBच्या प्रोग्रॅमला आलो होतो. त्यानंतर एकदा अजून आलो आणि ही माझी 3ऱ्यांदा विजिट आहे. जेव्हा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री 2ऱ्यांदा झालेत तेव्हा त्यांनी पहिल्या वॉर रूमच्या बैठकीमध्ये वाढवणचा आढावा घेतला. मी VCद्वारा जॉईन केलं होतं. तेव्हा वाढवणबद्दल त्यांना प्रगतीबद्दल सांगत असताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला की इगतपुरी इथे समृद्धी मार्गाला पासून वाढवण जर कनेक्ट केलं तर कसं राहील. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता माझ्या तोंडून निघालं की सर ते नाशिकसाठी गेम चेंजर ठरेल. अतिशय दूरदृष्टी लाभलेले आपले मुख्यमंत्री यांनी ताबडतोब समृद्धीला वाढवणला जोडण्याचा आदेश दिला आणि मागील 100 दिवसात त्याचा DPR आणि त्याची अलाइनमेंट जवळजवळ पूर्ण करण्यात आली आहे.
सुरुवातीपासून वाढवणची गोष्ट करताना पहिल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जी मला जाणवली नाशिककर म्हणून किंवा या भागाचा भूगोल माहीत असल्यामुळे की वाढवण पालघर हे आपल्याला थोडंसं परकं वाटतं, दूरचं वाटतं, कारण की आपण वाढवणचा विचार करताना मुंबईच्या उत्तरेस वाढवण आहे असा करतो, आपल्या पश्चिमेस वाढवण आहे हा विचार आपल्या डोक्यात येत नाही. त्याच्यामुळे वाढवणला जाताना आपल्याला मुंबई क्रॉस करून जावं लागेल असा एक आपला गैरसमज होतो. परंतु जो कनेक्टिव्हिटी इगतपुरीच्या आसपास जेव्हाही जिथेही असेल तिथून वाढवणला जर मिळाली तर फक्त 102 किलोमीटर हे वाढवण बंदर नाशिकपासून असणार आहे. आणि आज JNPA जरी जायचं असेल, बऱ्याचदा नाशिकहून बरीच मंडळी JNPA येऊन गेली. JN पोर्टला कारने जर पोचायचं असेल तर आज 5 ते 6 तास लागतात आणि ट्रकला जास्त वेळ लागतो, कारण की ठाण्याला क्रॉस करायला दिवसा परवानगी नाही. त्याच्यामुळे जेव्हा हा रोड होईल, वाढवणला इथून कारने तुम्ही तास ते 1.5 तासात पोचाल आणि आपली ट्रक नाशिकमधून उत्तर महाराष्ट्रातून कुठूनही ही 5 ते 6 तासात वाढवणला पोचेल. याच्यामुळे वाढवण हे पालघरसाठी वरदान तर ठरेल, परंतु नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी हे गेम चेंजर ठरेल. माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी आपल्याला सुरुवातीला वाढवण बंदर काय आहे, आज माननीय पंतप्रधानांपासून माननीय मुख्यमंत्री, विशेषतः माननीय मुख्यमंत्री दररोज प्रत्येक कार्यक्रमामध्ये वाढवणबद्दल बोलतात. त्याच्यामागे कारण काय आहे? कारण की त्यांना माहीत आहे की वाढवण महाराष्ट्राचं औद्योगिक राज्य म्हणून जे स्थान, अव्वल स्थान मागच्या 75 वर्षात राखून आहे, ते स्थान पुढील 75 वर्ष फक्त वाढवणमुळे शक्य होणार आहे. एवढं मोठं पोटेन्शियल वाढवणमध्ये असल्यामुळे वाढवण हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार आणि नाशिकसाठी तर सर्वात जास्त फायदा त्यांना होणार आहे. त्याच्यामुळे जर नाशिककरांनी या 3 ते 4 वर्षात हे नीट समजावून घेऊन आपली ध्येय, धोरणे, ऑब्जेक्टिव्ज, विजन वाढवणशी जर अलाइन केलं नाही तर ते फार मोठ्या संधीला हुकणार आहेत. 1873 साली मुंबई बंदराची निर्मिती झाली. त्यानंतर 150 वर्षांनी JNPA 1889ला सुरू झालं. त्या काळी सोशल मीडिया नव्हती, वृत्तपत्रांवर अवलंबून होतो. JNPA मुळे मुंबईचं स्थान टिकलं, परंतु JNPAचा जेवढा फायदा, ज्याला आपण लेव्हरेजिंग म्हणतो, तेवढा मराठी माणसाला, महाराष्ट्रीयन माणसाला, महाराष्ट्राच्या उद्योजकांना पाहिजे तसा घेता आला नाही. त्याच्यामुळे असं जे इंग्लिशमध्ये म्हणतात की वी मिस द बस, हे पुन्हा वाढवण बाबतीत घडू नये म्हणून आपण विशेष काळजी घेण्याची जरुरी आहे. आणि त्यासाठीच संजयजी किंवा मागे MVP किंवा नंतर नाशिक पत्रकार फोरम यांनी जेव्हाही मला इथे बोलवलं तेव्हा मी आवर्जून आलो आणि पुनरावृत्ती होईल त्याचा दोष पत्करून सुद्धा मी परत वाढवणचं महत्त्व अधोरेखित करत आहे. बऱ्याचदा शासनाचे प्रकल्प एकदा
ड्रॉइंग बोर्डवर आल्यानंतर प्रत्यक्षात जमिनीवर उतरायला 25 वर्षाचा कालखंड लागतो. पण मी आज इथे तुमच्यासमोर हे स्पष्ट करू इच्छितो, जसं मी या प्रोग्रॅमला 25 मिनटं आधी आलो तसं 1 वर्ष आधी वाढवण निर्माण होणार आहे. आज वाढवणच्या एक्झिक्युशनच्या बाबतीत आम्ही 6 महिन्याने आघाडीवर आहोत, 6 महिन्याने पुढे आहोत. त्याच्यामुळे 2030ला जो पहिलं जहाज लागणार होतं, आज आम्हाला वाटतं की 2029लाच पहिलं जहाज येईल. या पार्श्वभूमीवर मी हा प्रोजेक्ट आपल्याला थोडक्यात समजावून देतो, जेणेकरून मी जे बोलतो आहे ते कागदावर उतरेल याची आपल्याला खात्री पटेल. नेक्स्ट. साधारण जो आराखडा आहे तो वाढवण बंदरचा असा आहे. वाढवण बंदराला प्रचंड विरोध होता. 2020 सप्टेंबरला जेव्हा पहिल्यांदा आम्ही त्या साईटवर गेलो, जिल्ह्याचे संदीप सारखेच एक कार्यक्षम XP होते आणि गुरसळ साहेब कलेक्टर होते. आम्ही तिथे गेलो तर एकही व्यक्ती आमच्या स्वागताला नव्हते, पण 25,000 लोक आमच्या विरोधासाठी रस्त्यावर उभे होते. परंतु 5 वर्षानंतर ऑगस्ट 2024ला जेव्हा माननीय पंतप्रधान तिथे आले, तेव्हा 70,000 लोक त्यांच्या स्वागताला उभे होते. या नकाराला होकार कसा झाला त्याचं सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे हा जो संपूर्ण प्रोजेक्ट पहिले किनाऱ्याजवळ होता आणि त्याच्यामुळे काही विस्थापन आणि काही लँड ॲक्विजिशन होतं, ते सगळं शून्य करण्यासाठी आम्ही हा संपूर्ण प्रोजेक्ट समुद्रात ढकलला. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये 6,000 करोडची वाढ झाली. परंतु जे ऑपरेशनल कॉस्ट जी आहे ती पुढची 25 वर्षामध्ये 25,000 करोडने कमी झाली. आणि या प्रोजेक्टमध्ये जे काही आपले नुकसान होणार होतं आणि ज्या काही लोकांच्या शंका होत्या, तिथे एक जागा शंकोदर म्हणून लिहिलेली आहे. तिथे प्रभू रामाने दशरथ आपल्या वडिलांचं पिंडदान केलं होतं असं मानलं जातं. ती जागा बुडणार होती, त्याच्यामुळे लोकांचा विरोध होता. मँग्रोव्ह जाणार होती, विस्थापन होणार होतं, फ्लडिंग होणार होतं. हे सगळ्या गोष्टी हा संपूर्ण प्रकल्प मध्ये ढकलल्यावर सगळ्या गोष्टी जे होणार होते ते टेकन केअर ऑफ झालं. त्याच्यामुळे सगळा विरोध मावळला. ते आता हा प्रोजेक्ट JNPA मध्ये बऱ्याच लोकांनी व्हिजिट केलं. JNPAच्या 3 पट आज आपलं जे पोर्ट आहे ते जगाच्या 25 आणि 26 नंबरवर आहेत. JNPA आणि मुंद्रा या प्रकल्पानंतर भारताचं स्थान 7व्या क्रमांकावर जाईल. एवढा मोठा हा प्रोजेक्ट आहे. इथे 9 कंटेनर टर्मिनल बनतील आणि वर्षाला 2,40,00,000 कंटेनरांची ये-जा होईल. आता जे मी आपल्याला बोललो की एवढा मोठा प्रकल्प वेळेत किंवा वेळेपेक्षा कमी कालावधीत कसं काय तयार होणार. कोणताही प्रोजेक्टला डिले हा व्हेरियस जे क्लिअरन्सेस असतात त्यांनी होतो. आम्ही या प्रोजेक्टचे सगळे क्लिअरन्सेस हे वेळेच्या आधी सर्वांगीण क्लिअरन्सेस घेतलेत. त्याच्यामुळे या प्रोजेक्टचा रस्ता असेल किंवा टर्मिनल असतील किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल त्यासाठी कोणत्याही एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला
जाण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, या प्रोजेक्टला लागणारे 4 प्रमुख गोष्टी आहेत, रॉ मटेरियल्स आहेत. त्याच्यामध्ये एक तर जी एस शेप 10 किलोमीटर लांब तुम्हाला ब्रेक वॉटर दिसते, तिला 67 मिलियन टन एवढा दगड लागणार आहे. आणि हे 1448 हेक्टर समुद्रामध्ये जे बेट बनणार आहे त्याला 300 मिलियन क्यूब एवढी वाळू लागणार आहे. तर ह्या सगळ्या दोघं गोष्टींची व्यवस्था आम्ही केली आहे. त्याच्यामुळे याचे सगळे लायसन्स आणि याची सगळी उपलब्धता आम्ही टेंडर द्यायच्या आधीच करून ठेवली आहे. इतर ज्या 2 गोष्टी आहेत त्या सिमेंट आणि स्टील आहेत, त्या सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे रॉ मटेरियल नाही आहे म्हणून हा प्रोजेक्ट डिले करू शकणार नाही. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट वेळेत व्हायला कोणतीही अडचण येणार नाही. हा जो प्रपोज रोड आहे जो ग्रीन कलरमध्ये, त्याला 600 हेक्टर जमिनीची गरज आहे. बुलेट ट्रेन दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तिथूनच जातात. त्यांच्या लँड ॲक्विजिशनला 8 ते 10 वर्ष लागले. आम्ही आमच्या जमिनीचं लँड ॲक्विजिशन 4.5 महिन्यात पूर्ण केलं. आणि लँड ॲक्विजिशन पूर्ण केलं. जानेवारी 2024ला पब्लिक हिअरिंग झाली जी 35,000 लोकांनी अटेंड केली. फेब्रुवारीमध्ये आम्हाला इन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला. मार्चमध्ये आम्हाला एक्सपेंडिचर ॲप्रुव्हल मिळालं. जुलैमध्ये कॅबिनेट क्लिअरन्स मिळाला. 30 ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि 31 जानेवारी रोजी आम्ही त्याचं पहिलं टेंडर देऊनसुद्धा टाकलं. एवढा फास्ट, एवढा मोठा प्रकल्प भारतात काय चीनमध्ये सुद्धा झालेला नाही. हा एक फोटो या प्रोजेक्टचा एक फार मोठा अचीवमेंट आहे. याला जी रिक्लेमेशनला जी जमीन लागणार आहे, माती लागणार आहे, पूर्वी ती आम्ही जमिनीवरून घेणार होतो, त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटची फार हानी होणार होती. नंतर आम्ही सर्च केलं आणि समुद्रामध्येच मोठ्या प्रमाणात आम्हाला मातीचा साठा आढळून आला. आम्ही मिनिस्ट्री ऑफ माईन यांच्याकडे त्या साठ्यासाठी रिक्वेस्ट केली. मिनिस्ट्री ऑफ माईनमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव 75 वर्षात कधीच आला नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी त्याबाबत नवं धोरण आखलं आणि JNPAला सर्वप्रथम अशा प्रकारची वाळू उत्खननाची परवानगी दिली. ही परवानगी इतकी विशेष होती की आदरणीय मंत्री भारत सरकारचे माइन्स यांनी मुख्यमंत्र्यांचा वेळ घेतली आणि त्यांच्या उपस्थितीत JNPAला हे लायसन्स दिलं. तो वाळूचा साठा एवढा प्रचंड आहे की त्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे जो एअरपोर्ट प्रस्तावित केला आहे त्याला या साठ्यातून त्या बॉरोपीटमधून वाळूची उपलब्धता होऊ शकेल का अशी विचारणा केली. तर आमचं बंदर पूर्ण होऊन इतका वाळूचा साठा तिथे उरेल की त्या एअरपोर्टला सुद्धा आम्ही वाळू सप्लाय करू शकतो असं आश्वासन आम्ही तिथल्या तिथे माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं. ह्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्व्हायरमेंटची हानी तर वाचलीच, पण ही वाळू जमिनीपेक्षा अर्ध्या किमतीत मिळाल्यामुळे फार मोठ्या खर्चामध्ये सुद्धा याच्यात बचत झाली. तिथे जे लागणारं पाणी आहे त्याची पण उपलब्धता महाराष्ट्र सरकारने करून दिली आणि त्याची पाईपलाईन सुद्धा आता आपण टाकायला सुरुवात करत आहोत. तिथे लागणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे
त्याच्यासाठी सुद्धा MSCBने मंजुरी दिली आहे आणि त्याचंही काम सुरू झालं आहे. जे लँड इक्विजिशन मी बोललो, 24 गावामध्ये सगळ्या ग्रामसभांमध्ये ठराव मिळाले. ज्या ग्रामसभांनी त्याला विरोध केला त्यांनी 3दा नकार देऊन कलेक्टरने त्याला होकार दिला. अशा पद्धतीने 4 महिन्यात रेकॉर्ड टाईममध्ये आम्ही लँड ॲक्विजिशनसुद्धा फक्त रस्त्यासाठी पूर्ण केलं. आता हा प्रकल्प आणि या संदर्भाची माहिती आपल्याला मिळाली. या प्रकल्पाचा आवाका एवढा मोठा आहे की नाशिक ते वाढवण रोडला जे भिवंडीमधले जे स्टोरेजेस आहेत त्याची जी मोठी व्याप्ती आहे, ज्यांनी कोणी तिथे व्हिजिट केलं असेल, इथले जे आंतरप्रिनर आहेत, उद्योजक आहेत, किंवा आपण नाशिक मुंबईला जाताना कल्याण फाटा क्रॉस केल्यावर डावीकडे आणि उजवीकडे जे बघतो, फार मोठ्या संख्येने आणि मोठ्या जागेत फार मोठे वेअरहाऊसेस आहे. त्या वेअरहाऊसच्या साईजचे 5 पटीने जास्त वेअरहाऊस आपल्याला या नव्या रोडमध्ये निर्माण करावे लागणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त वेअरहाऊसिंगमध्ये संधी आहे. ही नाशिकबद्दल आपल्याला माहीत असलेली माहितीच मी तिथे दिलेली आहे. फक्त जे 2025चे जे आकडे आहेत ते आपण लक्षात ठेवा, कारण जेव्हा 2035ला जेव्हा परत संजयजी असा एखादा प्रोग्राम करतील आणि जेव्हा तो प्रकल्प पूर्णपणे झालेला असेल, जेव्हा कोणी परत त्यावेळेस जो कोणी वाढवण पोर्टचे चेअरमन असेल त्याला जेव्हा तुम्ही बोलवाल आणि तेव्हा जो नाशिकचा आकडेवारी इथे मांडेल, तेव्हा जी ती लोकसंख्या आहे नाशिक सिटी आणि नाशिक जिल्हा ती कमीत कमी डबल झालेली असेल. कारण की नाशिकच्या नैसर्गिक वाढीबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधीमुळे स्थलांतर नाशिकमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून होणार आहेत. त्याच्यामुळे मोठी उद्योजक, मोठे उद्योग आणि मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज इथे येणार आहेत. वाढवणमुळे 12 लाख प्रत्यक्ष रोजगार पुढच्या 10 वर्षात आणि 1 करोड अप्रत्यक्ष रोजगार तिथे तयार होणार आहे. वाढवण एकटं संपूर्ण महाराष्ट्राची बेरोजगारी पूर्णपणे दूर करायला सक्षम आहे. ही ट्रॅफिक आम्ही नाशिक ड्रायपोर्ट बरोबरसाठी अभ्यास करताना काढली होती. 2025मध्ये 90,000 कंटेनरची ट्रॅफिक आम्ही नाशिक ड्रायपोर्टसाठी काढली होती. नाशिकहून याच्याहून इतर जर गोष्टी पकडल्या तर याच्याहून जास्त ट्रॅफिक आहे. ही ट्रॅफिक कमीत कमी 10 पटीने वाढणार आहे वाढवण झाल्यावर. त्याच्यामुळे इथे रस्ते आणि त्या ट्रॅफिकला लागणारं रॉ मटेरियल जे वाढवणवरून येईल आणि जे फिनिश गुड इथून परत जातील, त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं, वेअरहाऊसेसचं जाळं, उद्योगांचं जाळं नाशिकसाठी येणार आहे. त्याच्यामुळे जे कोणी उद्योजक त्या क्षेत्रात आहे किंवा त्या क्षेत्राशी रिलेटेड आहे त्यांनी आपलं फ्युचर प्लॅनिंग जर आज 2x केलं असेल तर जे अजयजी आणि संजयजी म्हणतात 10x त्यांना करायची गरज आहे. कारण की तेवढं पोटेन्शियल पुढच्या 10 वर्षामध्ये या पोर्टमुळे नाशिकला निर्माण होणार आहे. जे मी तुम्हाला एक्सप्रेसवेबद्दल बोललो जो नाशिक वाढवणला जोडेल, तसंच वाढवणसाठी रेल्वेची पण लिंक सुरू होणार आहे. ती लिंक वाढवण जवळच कनेक्ट होणार आहे वेस्टर्न रोडला, वेस्टर्न याला. माझ्या मते गेडाम साहेब आले, आपण 2 मिनटं थांबूया. प्रवीण, तुम्ही योग्य वेळी आलात, कारण की वाढवणमुळे जी तुमची डोकेदुखी वाढणार आहे त्या प्रश्नावर मी आता आलेलो आहे. या वाढवणमुळे जगातील सगळी बंदरं
सगळी सिटीज ही जेवढा वेळ फक्त समुद्रात त्याला लागेल तेवढाच वेळ तुम्हाला तुमचे प्रोड्यूस तिकडे पोचवायला लागणार आहे, कारण की रस्त्याने तुमचे गोष्टी वाढवणमध्ये तासाभर 3-4 तासात पोचतील. त्याच्यामुळे सगळं जग वासुदेव कुटुंबकम जसं म्हणतो त्याप्रमाणे नाशिकच्या एकदम जवळ येणार आहे. त्याच्यामुळे नाशिकला वाढवणमुळे इतर कोणत्याही शहराला जेवढी संधी नाही तेवढी नाशिकला उपलब्ध आहे. या सगळ्यासाठी हे मी काही क्षेत्र जस्ट फॉर फूड फॉर थॉट ज्याला म्हणतो त्यासाठी आपल्यासमोर ठेवले आहेत. सगळ्यात जास्त वेअर हाऊसिंग अँड लॉजिस्टिक सेक्टरमध्ये नाशिकला फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. सर्व्हिस सेक्टर हा मोठ्या याच्यात जो रोजगार तर निर्मिती करतोच, पण त्याचबरोबरीने मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर आकर्षित करतो. त्याच्यामुळे त्यांना लागणाऱ्या ज्या बाकी सोयी आहेत सिव्हिल एम्युनिटीज त्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आणि नाशिक ते वाढवणमध्ये अनेक इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स इंडस्ट्रीयल सिटीज तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये तयार होताना दिसणार आहे. त्याच्यामुळे तुमचं लक्ष लँडसाठी उद्योगांसाठी हे मुंबई नाशिक या रोड आग्रा रोडकडे नसताना आता नव्या लाईनकडे शिफ्ट व्हायला पाहिजे, कारण की ते तुम्हाला जागतिक मार्केट कमी वेळात कमी खर्चात आणि कमी पैशात उपलब्ध करून देणार आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मग ट्रॅव्हल इन्शुरन्स या बाबीसुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या आज नाही आहेत नाशकात त्यासुद्धा येणार आहेत. त्याच्यामुळे हे सगळे क्षेत्र आणि या सगळ्या संधी तुम्हाला वाढवणमुळे उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे जे म्हणतो आम्ही आणि जे सतत हॅमर करतोय की वाढवण हे नाशिकसाठी गेम चेंजर ठरणार आहे, ही जे आम्ही आणि सगळे आपले पॉलिटिकल लीडर्स आपल्याला सांगत आहे ते आपण सिरियसली घ्या. कारण की हे दूर किंवा डिस्टन्स असं भविष्य नाही आहे, तर हे नजीकचं येणाऱ्या काळातच आपल्याला दिसायला लागेल. कारण की वाढवणचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे आणि 2029पर्यंत वाढवणमध्ये पहिले जहाज नक्की येणार आहे. धन्यवाद. Thank you so much, sir. And after hearing the development we all are going to witness, I'm sure कि हमारे जो आज hopes हैं वो बढ़ चुके हैं. And now it's time to felicitate sir. Ladies and gentlemen, आप सभी की जोरदार तालियां हो जाएं first of all sir के लिए. And to do the honor, I request Sanjay Lodha sir already there. I request Praveen Jigiram sir, please join us on dais. साथ ही Ajit ji Surana, I request sir. I also request Mr. Satish Ji Parak and Mr. Ajay Ji Bora sir, please join us dais to felicitate sir. And I also request Mr. Ajinkya Nahar, please join us on dais. I once again would like to thank Unmesh Ji Wagh sir for sharing these beautiful information about our development, our Nashik's development. Once again a huge applause for him. I request ma'am please. Thank you so much, dignitaries. Everyone, please settle down.